एक संगीता भोईर नावाच्या गृहिणी आहेत त्या उरण नाक्यावरून त्यांनी ऑटो रिक्षा मध्ये बसल्या, त्यांच्या राहत्या घरी जात होत्या. ऑटो रिक्षा चालकाने सत्य ट्रायडंट बिल्डिंगच्या बाजूला एक नाला आहे, थोडं निर्जन भाग आहे, तिथं आल्यानंतर ऑटो बंद पडली असं कारण सांगून ऑटो बंद केला. उतरल्यानंतर त्याच्याकडे चाकू होता. या ज्या मॅडम आहेत ते बसलेल्या असतानाच वार करायला सुरुवात केली. व्हायटल पार्ट्सवर वार केले, म्हणजे गळा, डोकं, पोटामध्ये बरेच वार केले. आणि मग तिच्या गळ्यातली मंगळसूत्र, चेन आणि ती पर्स, म्हणजे तेव्हा बाईनं वाचण्यासाठी उडी मारली बाहेर, ती जी घेतलं हिसकावून आणि ऑटोने तो पळून गेला. ऑब्व्हियसली एक महिला एकटी ऑटोने जाते, मग ते गांभीर्य आम्हाला सगळ्यांनाच होतं, नवी मुंबई पोलिसांना. मग आम्ही पनवेलचे एसीपी ढोले यांच्या सुपरविजन खाली 4 पथकं तयार केली. सीपी सरांनी सुद्धा सांगितलं होतं क्राईम ब्रँचनं पण याचा तपास करावा, काही करून गुन्हा आपल्याला उघडकीस आणायचा आहे. महिलेची प्रकृती गंभीरच होती, पण आता ते स्थिर आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत ना, बरोबर आहे ना सध्या. तर याच्यात चॅलेंज आम्हाला असा होता तपासाच्या दृष्टीनं की फुटेज ऑटोचं शोधून काढलं आम्ही, पण नंबरच कशात मिळत नाही. कॅमेरे असे तिरपे अँगलने होते की नंबर नव्हता. मग तेव्हा बघणारं कोण होतं याचा डीबी पथकाने खूप हे केला, शोध घेतला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काही मिळाले. त्याच्यातल्या एकाने सांगितलं की साहेब सिरीज आणि कोड आठवत नाही, पण 1946 नंबर आठवतो. त्याच्यावरून सगळे आपण 1946चे जेवढे काही महाराष्ट्रात रजिस्टर आहेत ऑटो, मग त्याचं फिल्टरिंग केलं, त्याच्यातून संशयित काढले, त्याच्यात काही मिळून आलं नाही. मग ह्या साक्षीदाराने दुसऱ्या साक्षीदाराला फोन करून सांगितलं होतं असा असा नंबर आहे. मग त्या साक्षीदाराला व्हेरीफाय करायला नंबरची आम्हाला शंका येत होती, असं कसं. मग त्यांनी सांगितलं 1946 नाही, 4619 आहे. मग पुन्हा 4619चे आपण सगळे ऑटो रिक्षाचा नंबर मागवले, पुन्हा फिल्टरिंग केली आणि मग प्रत्येकाकडे आपल्या पथकाने विचारपूस सुरू केली. त्याच्यामध्ये हा अक्षय बागडे नावाचा आरोपी त्यांनी कबूल केलं आपल्याला की त्यांनीच ही घटना केली. मग त्याला आपण अटक केलं. अटक केल्यावर यांचं जे मणिमंगळसूत्र होतं, जे जवळपास 3 लाख किमतीचं होतं, ते आणि पर्सची कॅश आपण त्याच्याकडून रिकव्हर केली. त्यांनी जी ऑटो वापरली म्हणजे तीच निघाली, म्हणजे 4619 MS04 LX 4619 नंबरची ऑटो रिक्षा जप्त केली आहे. आता याचा तपास ठाकरे साहेब करतायत. आज त्याला PCR ला नेणार. आपल्याला अजून एक चेन गेली आहे, ती पण शोधायची आणि त्यानं जो चाकू वापरलेला आहे तो पण आपल्याला तपासात शोधायचा आहे. आता जे काय ते आम्ही प्रायमरी इंट्रोगेशन केलं त्याच्याकडे. हा मूळचा अमरावतीचा आहे, परंतु बरेच वर्ष इकडे आलेला आहे. पनवेलच्या करंजाडे भागातच राहतो. 8-9 महिन्यापासून त्यांनी ऑटो लोनवर खरेदी केला होता, मला वाटतं वडिलांच्या नावावर होता, आणि मग तो ऑटो चालवत होता. मग ऑटोसाठी त्यांनी लोन काढलं होतं, होम लोन काढलेलं होतं आणि पर्सनल लोन पण होतं. मग त्यांनी सांगितलं की बाबा याचे हप्ते फेडायला पैसे नव्हते. मग हा मनात विचार आला. आम्ही त्याला बरंच विचारणा केली, एवढं हे करण्याची काय गरज होती, वार करण्याची. म्हणजे जनरली हिसकावून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण ते नाही साहेब. मला तेव्हा त्या हिट ऑफ द मुवमेंट मध्ये जे वाटलं ते मी सुचलं ते केलं. त्याचा गुन्हे अभिलेख आम्ही ऑनलाईन तपासला आहे, तर त्याच्यावर कोणताही गुन्हा अद्याप दाखल नाही. तर अशी परिस्थिती, हे प्राथमिक तपास आहे. अजून आपण PCR घेऊन डिटेल इंट्रोगेशन करू, अजून पुरावे गोळा करू. ही थोडक्यात एकंदर डिटेल मधली हकीकत आहे. सगळं याच्यात काही